प्रेक्षक हो, आजची पिढी हल्ली नाटकाकडे आणि नाट्यगृहाकडे ओढली जाते। याचं कारण माहिती आहे? सध्याच्या पिढीला ब्रेकअप, घटस्फोट, प्रेम या संकल्पना फार रिलेटेबल आहेत। असाच काहीसा विषय घेऊन पण खूपच सुंदर पद्धतीने रंगभूमीवर सध्या एक नाटक त्याची छाप सोडत आहे। मुख्य भूमिकेत प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले, पल्लवी अजय यांनी हल्लीच्या पिढीच्या जर तरच्या नात्याची गोष्ट रंगभूमीवर उत्तमरित्या मांडली आहे। नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत। आयुष्य एकट्याने जगणं जरी पसंत केलं तरी त्यात गंमत आणण्यासाठी आपलं असं कुणीतरी लागतंच, पण म्हणून स्वतःला बाजूला सारून त्या नात्यामध्ये वाहून देणे योग्य नाही। त्यामुळे या सगळ्याचा समतोल साधत ते नातं कसं जपावं, कसं बहरू द्यावं, ही सगळी गोष्ट जर तरची गोष्ट या नाटकाने सांगितली आहे। लेखिका इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या आणि आजच्या काळातल्या नातेसंबंधांची गोष्ट सांगणाऱ्या या नाटकाने नाट्य रसिकांच्या मनात घर केलंय। प्रिया बापट म्हणजेच राधा आणि उमेश कामत म्हणजे समर ही जोडी एक जोडपं म्हणून अनेक जोडप्यांची गमतीशीर गोष्ट तर सांगतातच, शिवाय आपल्या सहज अभिनयातून प्रेमळ नात्याकडून असलेल्या अपेक्षा देखील समर्थपणे मांडतात। स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी आणि रिलेशनशिप सांभाळून करिअरवर फोकस करणाऱ्या सतीच्या भूमिकेत पल्लवी अजय विशेष लक्ष वेधून घेते। आशुतोष गोखले यांचा इनोसंट अबीर बाजी मारून जातो। नाटकातील जर तरची हीच गोष्ट अधिक खुलण्यासाठी अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी आपलं दिग्दर्शन कौशल्य पणाला लावत ही कलाकृती प्रभावी केली आहे। संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य आणि अमोघ फडके यांची प्रकाश योजना नाटकाच्या गोष्टीला साजेशी आहे। श्रीनाथ म्हात्रे यांच्या संगीताने नाटक अजून मनाला भावलंय। हे नाटक पाहताना आपलीच गोष्ट आहे असं वाटतं। विशेष बाब म्हणजे सर्वच वर्गातून या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे तुम्ही कोणत्या नात्यात असो किंवा नात्यात येण्याचा प्रयत्न करत असाल, नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असाल किंवा अगदी एकट्याने जगण्याचा निर्णय घेतला असेल तरी उमेश प्रियाची ही जर तरची गोष्ट प्रत्येकाने पाहायला हवी। तेव्हा हे नाटक नक्की बघा। कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।